माझ्या मामा लोकांनी मला गावाकडे घेऊन गेले आणि गावाकडे मला 9वी 10वी हे शिक्षण दिलं. पण 10वीत मी नापास झालो. SSC बोर्डाच्या बाहेर आलो, डोक्याला हातच लावला. करायचं काय? मला तर शिक्षण आहे, कारण माझं स्वप्न आहे. माझे स्वप्न पूर्ण कसे करायचे? त्यासाठी तर शिक्षण गरज असेल तर कुठं चांगली नोकरी भेटेल. मग आता करायचं काय? मी जवळपास 1 तास ते 1.5 तास ते रडत बसलो. मी नोकरी तुळशीबागेत नोकरी लागली, एक भांड्याच्या दुकानात. त्या भांड्याच्या दुकानात फक्त 800 रुपये पगारावरती मी सुरुवात केली. माझ्या ब्रँडला मी जशी सुरुवात केली, जसं त्याला कष्ट करून एकदम मेहनतीने बनवलं, तो म्हणजे सायबा अमृततुल्य. नमस्कार मित्रांनो, मी मंगेश कल्याणकर. पण त्याआधी एक छोटीशी गोष्ट सांगतो की एक छोटंसं रोपटं असतं आणि ते रोपटं एक व्यक्ती लावतो, तर त्या रोपट्याला संगोपन करून चांगलं जपून चांगल्या गोष्टी त्याला जे पाहिजे ते सगळं देऊन तो रोपट्याचं मोठं झाड करतो. आणि त्या झाडाला एक छोटासा आंबा तयार होतो आणि तो आंबा इतका गोड, सुंदर आणि इतका चविष्ट असतो की तो जेव्हा मार्केटमध्ये जातो, मार्केटमध्ये जेव्हा लोक त्याला आंब्याचं कौतुक करतात, तेव्हा त्याच्या मागे ते आंबा कोणी केला, त्याच्या मागे त्यांनी कष्ट किती झाले किंवा कुठल्या व्यक्तींचं बनवलं असं कोणाला माहितीच असतं. तसंच मी आहे की माझ्या मागे माझ्या ब्रँडला मी जशी सुरुवात केली, जसं त्याला कष्ट करून एकदम मेहनतीने बनवलं, तो म्हणजे सायबा अमृततुल्य. चला मित्रांनो, मी आता तुम्हाला सायबा अमृततुल्य माझा ब्रँड कसा झाला किंवा माझ्या जीवनाचे प्रवास कसा आहे, माझी सुरुवात कशी किंवा माझं लहानपण कसं आहे, मी तुम्हाला थोडक्यामध्ये एक सांगायचा प्रयत्न करतो. माझं लहानपण जे आहे एकदम अगदी गरीब घरात झालेलं आहे आणि माझं शिक्षण सुद्धा एकदम कमी झालेलं आहे. पण माझं शिक्षण कमी असतानाच माझं लहान गरीब घरात शिक्षणात असताना लहान असताना माझे वडील वारले आणि वडील वारले तेव्हा मी होतो फक्त 8वीला. आणि त्याच्यानंतर मला माझ्या मामा लोकांनी मला गावाकडे घेऊन गेले आणि गावाकडे मला 9वी 10वी हे शिक्षण दिलं. पण 10वीत मी नापास झालो. 10वीत नापास झालो तर मला माझे मामा लोक बोलले की यार तू इथेच स्थायिक हो, इथेच तुझं आम्ही करिअर करून देतो, इथेच तुला काहीतरी धंदा बिझनेस काहीतरी तुझं करून देतो आणि तू इथंच राहा. तर मी एक शांतपणे विचार केला की यार आपण इथं जर राहिलो तर गावाकडे किंवा ग्रामीण भागात आपण राहिलो तर आपलं करिअर होणार नाही किंवा आपल्याला आपलं जे स्वप्न आहे किंवा आपली जी गरिबी आहे ही कधीच मिटणार नाहीये. तर ह्याला काहीतरी आपण पुण्यात आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये किंवा ह्याला आपण काहीतरी विचार करूनच गोष्टी मामाला उत्तर दिलं पाहिजे. मामाला उत्तर दिलं की नाही बघ, मी काय इथं राहणार नाही, मी माझा पुण्यालाच जाणार. मी जेव्हा पुण्याला आलो तेव्हा पुण्याला आल्यानंतर पुण्यात बघतोय तर पुण्यात फार मोठी सुधारणा झाली होती, सगळ्या गोष्टी होत्या. पण पुण्यात आलो तेव्हा पुण्यात मला काहीतरी करायचंय. काहीतरी करायचं तर पहिली गोष्ट समोर माणसाला उद्भवतं की शिक्षण. आणि शिक्षण हवंय तर शिक्षण कसं? आता शिक्षण माझी 10वी तर फेल आहे, पुढे शिकता आलं पाहिजे. तर मला एकदम अतिशय सुंदर व्यक्ती असा भेटला की जो अति हुशार होता. त्यांनी मला सजेशन दिलं की तू एक काम कर, तू गावाकडे जा आणि गावाकडे तुझा दाखला घेऊन ये आणि तो दाखला हा आपल्या इथं SSC बोर्डात जमा कर, तिथून तू एक्झाम दे. मी तसं प्रमाण त्याचं ऐकलं, मी गेलो गावाला. माझ्या सरांना मी रिक्वेस्ट केली की मला माझा दाखला द्या आणि तो दाखला मी घेऊन, सर ऍक्च्युली मला नको म्हणले, तो दाखला नको, तू एक्झाम इथंच दे. तरी मी सरांचं ऐकलं नाही, सरांची भांडून मी दाखला घेऊन आलो आणि दाखला घेऊन मी SSC बोर्डात गेलो. SSC बोर्डात दाखला जमा केला मला एक्झाम देण्यासाठी. तर ते म्हणले तसं नसतं, म्हणले तुझा एक विषय गेलाय तर एक विषयासाठी तुला त्याच शाळेतून एक्झाम द्यावं लागतात, तुला SSC बोर्डातून एक्झाम देताच येत नाही. आणि हा विचार केला तर म्हणले SSC बोर्डातून एक्झाम द्यावा लागतात तर दे, फक्त 17 नंबरचा फॉर्म भरून तुला सगळ्या विषयात एक्झाम द्यावा लागणार. अरे बापरे म्हणलं, आता SSC बोर्डाच्या बाहेर आलो, डोक्याला हातच लावला. करायचं काय? मला तर शिक्षण आहे, कारण माझं स्वप्न आहे. माझे स्वप्न पूर्ण कसे करायचे? त्यासाठी तर शिक्षण गरज असेल तर कुठं चांगली नोकरी भेटेल. मग आता करायचं काय? मी जवळपास 1 तास ते 1.5 तास ते रडत बसलो की माझं ऍक्च्युली मी जो विचार केला तो माझा पूर्णपणे बारगळलेला आहे. मी पूर्णपणे आता इथं तुटलोय. आता करायचं काय? सजेशन काय घ्यायचं किंवा काय? तसंच मला माझ्या काही सरांच्या गावाकडे जे शिक्षण देत असताना एक सर होते आमचे, ते माझे आवडी सर होते. त्या सरांनी मला त्या काळात आम्हाला एक छोटीशी एक गोष्ट सांगायची आणि ती गोष्ट मला आठवली त्या ठिकाणी की एक छोटंसं माकड असतं आणि त्या माकडाचे आई वडील नसतात आणि त्या माकडाला एका झाडावरचं फळ असतं
आणि ते फळ खायचं असतं. तर ते फळ खायचं असतं तर माकडाला भूक तर भरपूर लागली, आपल्याला सपोर्ट करणारे आपले आई वडील नाहीयेत, आपल्याला स्वतःलाच ते जाऊन फळ घेऊन यायचं आणि ते खायचंय. तर कसं खायचं? तर जेव्हा तो पहिल्यांदा चढतो, पहिल्यांदा बघतो तो परत पडतो. परत पडल्यानंतर परत विचार करतो, परत झाडाकडे वरती फळाकडे बघतो की अरे मी हा फळ कसं खाऊ किंवा मी कसं प्रयत्न करू ह्या झाडाकडे. तर परत तो 10 मिनिटं विचार करतो, परत 10 मिनिटं विचार करून ते झाडाकडे बघतो आणि परत चढतो. परत चढून तो जवळपास 50 ते 60% झाडावरती चढलेला असतो आणि झाडावरती चढतो आणि परत तो चढायला प्रयत्न करतो, परत पडतो. परत पडल्यानंतर परत तो विचार करतो, यार मी का पडलो परत? मी का या ठिकाणी परत आलो? की मी एवढं चांगलं आणि एवढं चांगलं सोपं दिसतंय, पण मी का चढत नाहीये त्या झाडापर्यंत किंवा त्या फळापर्यंत मी का जात नाहीये? तर परत तो 10 मिनिटं विचार करतो, परत तो त्याचा पूर्णपणे प्लॅन करतो. कसं चढायचं, काय आहे, कशा पद्धतीत चढलं पाहिजे, कशा गोष्टीचा सपोर्ट घेऊन तुम्ही पुढे गेला पाहिजे, त्या गोष्टीचा विचार करतो आणि तिसऱ्यांदा तो चढतो आणि त्या फळ हाताशी त्याच्या लागतं आणि तो तो फळ खातो. तर ह्याच्यातनं फक्त एकच बोध मला आमचे सर सांगायचे, की ह्यातनं फक्त तुम्ही प्रयत्न करत जावा. प्रयत्न केला तर तुम्हाला देव सुद्धा भेटेल. तर हा विचार केला आणि ह्या विचाराने मी चाललो, की बाबा आता शिक्षण तर सोडून द्यावं लागणार, शिक्षणाला लक्षच नाहीये. पण आपण आता आता काय केलं पाहिजे, तर आपण अनुभवानी आणि आपल्या स्वकष्टानेच पुढे जावं लागणार आहे. दुसरा आपल्याकडे पर्यायच काय राहिला नाहीये. मग तसं त्या मी गेलो आणि त्यानंतर मला एक छोटीशी नोकरी लागली. मी नोकरी तुळशीबागेत नोकरी लागली एक भांड्याच्या दुकानात. त्या भांड्याच्या दुकानात फक्त ₹800 पगारावरती मी सुरुवात केली माझी. तेव्हा ₹800 पगारावरती सुरुवात केली, तेव्हा आम्ही तिथं भांडे विकायचो किंवा छोटे देवाच्या मूर्त्या असायच्या, हे असायचे तुळशीबागेत असं विकायचो. पण त्या तुळशीबाग असं मस्त आणि मोठं विद्यापीठ आहे, की जेणेकरून तिथं मार्केटिंग कशी करावी, लोकं कशी ओळखावी आणि तुम्ही बिझनेस कसा करावा आणि तुम्हाला एक वस्तू घ्यायला आला व्यक्ती हा 2 वस्तू कसा घेऊन जाईल, हे तुम्हाला शिकण्यासाठी तिथं तुम्हाला मिळतं. ते मी त्या ठिकाणी शिकलो आणि तिथून मला चांगलं मार्केटिंग, चांगले लोकं मिळत गेली. चांगल्या लोकांशी मी संबंध ठेवत गेलो आणि त्याप्रमाणे पण माझं करिअर तिथंच नव्हतं ना. मला माझे स्वप्न मोठे होते. कारण मला माझं स्वतःचं घर सुद्धा पुण्यामध्ये नव्हतं. तर मला ते माझं स्वतःचं घर बी करायचं होतं. हे माझे स्वप्न होते. तर नाही म्हणलं मला तुळशीबागेत कसं मला होणार, मला पुढं काहीतरी जावं लागणार. मग त्याच्यानंतर मला एका ICICI बँकेमध्ये ॲज अ डॉक्युमेंट बॉय म्हणून नोकरी लागत होती. तर मी विचार केला आपण बँकेत तर जाऊ, ते ICICI बँकेत फक्त डॉक्युमेंट गोळा करायचं काम आहे. पण तिथं करू की तिथं आपल्याला काहीतरी शिकता येईल, नवीन काहीतरी करता येईल. म्हणून मी परत तिकडे गेलो. तिथं जॉब जॉइन केला आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट कलेक्शन करायचो. ज्यावेळेस डॉक्युमेंट कलेक्शन करायचो ना, तर डॉक्युमेंट कलेक्शन करताना डॉक्युमेंट काय हे माहिती नव्हतं मला. शिक्षणच झालेलं नव्हतं. पण त्याच ठिकाणी मला फक्त एकच विचार करायचा, की डॉक्युमेंट काय आहेत, त्याची KYC काय आहे, त्याचं डॉक्युमेंट काय आहेत, सेल्फ एम्प्लॉयड कोण असतो, सॅलरीड कोण असतो, सॅलरी कशी करायची किंवा त्याची किती मंथलीची सॅलरी हवी, किती महिन्याचे डॉक्युमेंट पाहिजेत, बँक स्टेटमेंट काय असतं, चेक्स काय असतो, हे सगळं त्या ठिकाणी मला शिकायला भेटत होतं. आणि ते सगळे प्रत्येक डॉक्युमेंट मी सगळे अनालिसिस करून बघून हे करून मी त्याच्यावरती अभ्यास करून मी त्या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणी मग मला एकदम 6 महिन्यानंतर माझं इन्क्रिमेंट झालं. मला माझ्या बॉसने डायरेक्ट ॲज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब केला. पण सेल्स एक्झिक्युटिव्हवर जॉईन झालो त्यावेळेस मी स्वतः कस्टमर करत होतो. मी स्वतः डॉक्युमेंट आणून स्वतः मी फायली करत होतो. त्यावेळेस पण तो मला चांगली सॅलरी भेटत होती. पण त्याच्यानंतर मी टीम लीडर झालो. टीम लीडर झाल्यानंतर टीम मॅनेजर झालो. टीम मॅनेजर झाल्यानंतर माझ्या अंडर 40 मुलं काम करत होती. 40 मुलांमध्ये MBA वाली मुलं माझ्या अंडर काम करत होती. ती माझ्याकडे शिकत होते, की बिझनेस कसा असतो, बँकेची पॉलिसी काय असते, कसं असतं, त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम मी करत होतो. मला एवढा अभिमान वाटत होता, की यार मी 10वी शिकलेला मुलगा आणि काय मी यांना MBA झालेल्या मुलांना मी शिकवतो, मला अभिमान वाटत होता. पण यार माझं करिअर माझं तेवढंच आहे का? तर मला माझे जे कलिग होते किंवा माझे मॅनेजर लोक होती, "अरे यार मंगेश, तेरे को हम एरिया सेल्स मैनेजर बनाएंगे, ब्रांच मैनेजर बनाएंगे यार, लेकिन तेरा क्वालिफिकेशन डॉक्यूमेंट चाहिए, वो तो नहीं है मेरे पास यार सर, कैसे करने का यार, इसके आगे हम नहीं तेरे को अपॉइंट कर सकते, तू अभी तो टीम मैनेजर तक ही काम कर सकता है, तेरी सैलरी 10-15 हजार इतनी हो सकती, इसके आगे ज्यादा सॅलरी नाही मिलेगी." मी यार 5 मिनिटं विचार केला, सोचलं, विचार केला, अरे म्हणलं आता हितपर्यंतच आपलंय. माझे बॉस लोक, माझे मित्र सगळे माझ्या पुढे गेलेत. पण त्यांनी मला अपॉर्च्युनिटी देतात आहे, की बाबा तुला जॉब मिळेल. पण त्याच्यासाठी तुला तुझे क्वालिफिकेशन, तुझं ग्रॅज्युएशन, तुझं MBA झालेलं सर्टिफिकेट तर लागणार आहे.
पण ते तर माझ्याकडे नाहीये. विचार केला की आता बनलं बास, आता आपण बिझनेसमध्येच झालं पाहिजे, धंदाच कुठला तर बघितला पाहिजे, त्या धंद्यातूनच आपल्याला आपलं करिअर घडवण्याची आता चान्स आहे. हा विचार करत असताना मी तो जॉब सोडून दिला. ते जॉब सोडून दिला आणि धंदा कुठला करायचा, धंद्यामध्ये पडायचा विचार केला. आणि त्यावेळेस 2007 मध्ये मी एक धंदा विचार केला, तो धंद्यात मी पडलो. तो म्हणजे होता बिअर शॉपिंग. पुणे शहरामध्ये बिअर शॉपीचे लायसन्स भेटत होते, मग बिअर शॉपीचं लायसन्स घेतलं आणि एक छोटंसं शॉप धनकवडीमध्ये मी चालू केलं बिअर शॉपीचं. आणि बिअर शॉपीचं लायसन्स चालू केलं तर त्याच्यामुळे मला एक छोटीच गोष्टीचा अनुभव होता की मला आठवत होते माझं तुळशीबाग. कस्टमर कसं हँडल करायचे, कसं कस्टमरशी गोड बोलून धंदा बसवायचा, कसा सेल्स वाढवायचा. त्याच्यामुळे मी तिथं चांगला सेल्स वाढवला, चांगलं माझ्या ह्याच्यात केलं. पण तिथे असताना मला फक्त 2 गोष्टीचा अनुभव आला. एक तर माझा सेल्स, दुसरं आलं माझं डॉक्युमेंट्स. कारण मी बिझनेस करतो, तर बिझनेस करताना तुमचं IT रिटर्न्स महत्वाचे आहेत, तुमचं बॅलन्स शीट गरजेचं आहे, तुम्हाला तुमचं रेकॉर्ड सिव्हिलमध्ये नाही गेलं पाहिजे, हे गरजेचं आहे. हे गरजेचं आहे. तुमचं डॉक्युमेंट जर क्लिअर असेल तर तुम्ही पुढे जाऊन कुठेतरी चांगला प्रॉपर्टी घेऊ शकता किंवा चांगलं तुम्हाला बिझनेस करता. ते ह्याच्याच हिशोबाने मी 2 वर्ष डॉक्युमेंट चांगले रेडी केले, स्ट्रॉंग केले आणि मी फाईल माझ्या होम लोनसाठी टाकली. माझं पहिलं घर त्या काळात झालं. तर मित्रांनो, मला एकच सांगायचंय की त्यावेळेस माझं पहिलं घर झालं तर माझ्या काही मित्रांच्या मदतीमुळे झालं, माझ्या बिझनेस मित्रांच्या मदतीमुळे झाला. काही मला लोक चांगली जोडत गेली, चांगली लोक भेटत गेली, म्हणून मी आज त्याच ठिकाणी आलो. पण बिअर शॉपी जवळपास मी मग पुणे शहरामध्ये 5 ते 6 बिअर शॉप्या दुसऱ्या सुद्धा चालवायला घेतल्या आणि त्या सगळ्या व्यवस्थित मध्ये चांगल्या चालत होत्या. पण मी माझ्या फायनान्स लाईन मध्ये जेव्हा पुणे शहरात फिरत होतो त्यावेळेस एकच असायचं माझ्याकडं की जिथे फिरेल तिथं मी चहा प्यायचो. तर चहा कुठे गेलो की कुठली कस्टमर भेटले, ग्राहक भेटले, मित्र भेटले, कोणी असेल त्यांच्यासोबत चहा पिलो की एकच असं चहा. मग चहा पिताना एकच गोष्ट मला दिसायची त्या काळात की अरे हा हायजेनिक नाहीये, हे व्यवस्थित नाहीये. चहा कसा बनवतोय तो व्यक्ती किंवा तो पोरगा कसा चहा करतोय, किती स्वच्छता नाहीये. आणि चहा पिल्यानंतर एक जळजळ होत होती. आयला मी हे काय. तर त्या काळात म्हणजे माझं लग्न सुद्धा झालं होतं आणि सगळ्या गोष्टी होत्या. मग त्याच्यानंतर मी माझ्या मिसेसशी बोललो की अरे आपल्याला नवीन काहीतरी करायला पाहिजे, नवीन काहीतरी मला बिझनेस करायचा आहे. आणि तो बिझनेस माझ्या डोक्यामध्ये एक आलेला आहे की मला चहाच्या बिझनेसमध्ये पडायचं. तर माझे मिसेस किंवा माझे घरचे म्हणले आता आपलं एवढं चांगलं चाललेलं आहे तर आता चहाच्या बिझनेसमध्ये का पड. नाही म्हणायचो, मला काहीतरी चहामध्ये युनिक काहीतरी मार्केटमध्ये आणायचे की जेणेकरून माझी ओळख होईल, माझ्या ब्रँडची ओळख होईल किंवा माझ्या घरातल्या लोकांची किंवा माझ्या फॅमिली चांगली ओळख होईल. मी हा विचार करत होतो. तर मी चहा मध्ये सुरुवात केली तेव्हा मग चहाचा पहिली गोष्टी मसाला कसा बनवायचा ह्याचा अभ्यास करत होतो. आणि आम्ही एक चहाचा मसाला R&D करत असताना चहाचा मसाला चांगला डेव्हलप केला आणि चहाचा मसाला डेव्हलप करून मग आम्ही चहाची सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये आम्ही पहिला शॉप भारतीय विद्यापीठ या भागामध्ये चालू केला. आणि पहिलं शॉप करताना असं छोटंसं टपरी नकोय, टपरी केली तर चांगलं दिसणारच नाहीये. तर आपल्याला नवीन काहीतरी आणायचं, तर नवीन युनिक, नवीन बोर्ड, नवीन सगळं हायजेनिक, सगळ्या पद्धतीत एक ब्रँड असणारा, ब्रँड अवेअरनेस असणारा एक शॉप बनवला आम्ही. आणि तो शॉपमध्ये भारतीय विद्यापीठ या ठिकाणी चालू केलं. इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला त्या शॉपमध्ये की कस्टमर येतो तर प्रत्येक कस्टमर चहाची टेस्ट तुमची फार बढिया आहे, फार चांगली आहे, मस्त चहाची टेस्ट आहे, तुम्ही चहाची टेस्ट एवढी सुंदर कशी काय बनवली, कसं तुम्ही काय बनवता, काय करताय. मलाही भरपूरसे माझे मित्र जोडत गेले की यार तू चहा बनवतो पण एवढा भारी का. मी म्हणतो अरे माझा घरचा चहा आहे, माझ्या घरीच मी बनवतो आणि माझ्या घरचा मसाला बनवून आम्ही चहा या ठिकाणी आम्ही आणून तुम्हाला सर्व करतोय. तर असं करत असताना मला काही मित्र म्हणले की अरे तू चहाची फ्रँचायझी द्यायला चालू कर, तू स्वतः चहाचा ब्रँड करू शकतो. त्यावेळेस चहाची ब्रँड करत असताना चहाची सुरुवात अशी होती, अडचणी अशा ना आल्या मला की अडचणींमध्ये मला पहिली गोष्ट माझ्या घरच्यांचा तो बिझनेस करताना विरोध होता की अरे तू चहाचा बिझनेस एवढा चांगला, आपला बिअर शॉपीचा बिझनेस एवढा चांगला करतोय आणि चहाच्या बिझनेसमध्ये का पडतो, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न घरच्या गाण्याचे, अरे बिअरची बाटली तू 200 रुपयाला विकतोय, चहा 10 रुपयाला कुठं विकायला चाललाय, तू काहीतरी बघतोय का नाही. पण मी म्हणायचो नाही, एकच गोष्ट मला आठवती माझ्या जीवनामध्ये ज्या घडल्यात ते गोष्ट एकच आठवती की कुठलाही धंदा करा, तो धंद्यात कधी कमी नसतं पाहिजे, तो धंदा सगळ्यात मोठा असतो आणि तो धंदाच गरजेचा आपल्याला. म्हणून मी तो चहाचा बिझनेस निवडलाय आणि मला चहाच्या बिझनेसमध्ये
चांगलं ग्रोथ भेटेल मला माहिती आहे, मला अनुभव, मला त्याचा जास्त हे, तर मी त्या ठिकाणी मग आम्ही चहाचा बिझनेस सुरुवात केली, फ्रँचायझी द्यायला सुरुवात केली. आणि फ्रँचायझी देता देता आज आम्ही 4 वर्षात 5 वर्षामध्ये 350+ शाखा महाराष्ट्रात केल्यात. तर महाराष्ट्रातल्या फक्त लोकांनी मला एकच, त्यांच्याकडून मला फक्त एकच आशीर्वाद मिळत गेला की तुमचा चहा खरंच चांगला आहे. आणि महाराष्ट्रातल्या चहाप्रेमींनी आम्हाला इतकं प्रेम दिलं की आम्ही चहाचा ब्रँड करू शकलो. आणि ह्या ब्रँड करताना मला माझ्या पाठीमागच्या ज्या लोकांनी मला इतक्या अडचणी देत आल्या चहाचा ब्रँड करताना, त्या त्या प्रत्येक गोष्टीला आम्ही फेस देत गेलो. किंवा आमचा FSIच्या केसेस झाल्या, त्याच्यानंतर आम्हाला काही लोकांनी ब्रँडवरती आमचा क्लेम करायचा प्रयत्न केला की हा सायबा ब्रँड आमचा आहे, तुम्ही नाही वापरायचा, किंवा रजिस्टर्ड ट्रेडमार्कला तिथं लोक हे करत होती. ह्या सगळ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला आम्ही तोंड देत, हे सगळ्या गोष्टीला आम्ही बेधडक आणि बेनिष्काळजीपणे, कारण आमचं मन, आमचं प्रेमळ मत किंवा आमच्या प्रेमळ मताने आम्ही जे काम करत होतो किंवा आमच्या स्व कष्टाने काम करत होतो, म्हणून आम्ही आज ह्या ब्रँडसाठी ब्रँड करत आलो. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला स्ट्रगल करत असताना एक गोष्टीचा चांगला अनुभव आला की आता हा ब्रँड फक्त महाराष्ट्रापुरता नाही करायचा, तर हा ब्रँड पॅन इंडियात आपण गेला पाहिजे. तर पॅन इंडियात गेलं पाहिजे, तर पॅन इंडियात भारतामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला अजून आपल्या पाठीमागे आपलं शिक्षण गरजेचं, शिक्षण तर नाहीये. यासाठी मला माझं एकच काम ध्येय ठेवलं, मी माझं टीमवर्क मी तयार केली आता. आणि टीमवर्क आता माझी महाराष्ट्राच्या बाहेर काम करते. आणि महाराष्ट्राच्या बाहेर आता माझं दिल्ली, उत्तराखंड, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर गुजरात, राजस्थान या ठिकाणी माझे ब्रांचेस वाढतात आहे. आणि एकच आता विषय आहे की ब्रांचेस वाढत असताना आम्हाला एकच नवीन काहीतरी प्रोडक्ट आलं पाहिजे. तर आम्ही प्रत्येक दर वर्षाला एक नवीन प्रोडक्ट आम्ही लॉन्च करतोय. कारण प्रत्येक धंद्यामध्ये एकच गोष्ट असते की तुम्ही नवीन काय देताय कस्टमरला, कस्टमरची नीड्स काय आहे. आता महाराष्ट्राच्या बाहेर, महाराष्ट्रात फक्त चहाच देत होते, पण चहाच्या पुढे आता कस्टमरची नवीन नीड्स काय आहेत, कस्टमरला काय देता आलं पाहिजे, आता कस्टमरला नवीन प्रोडक्ट देता आले पाहिजेत. ह्याचा विचार करत असताना आम्ही जवळपास आता 20 प्रोडक्ट आम्ही चहाच्या ब्रँडमध्ये चालू केल्यात की जे प्रोडक्ट इतके चांगले आहेत आणि लोकांना आवडतात सुद्धा. आणि त्याप्रमाणे ते प्रोडक्ट आम्ही, आणि ह्याच्या पाठीमागे आता एकच टार्गेट ठेवलं पाहिजे की भारतभरात माझे जवळपास 1000 शाखा बनवायच्या आहेत. तर ह्या भारतात मला 1000 शाखा बनवल्या तरच माझं स्वप्न पूर्ण होईल असं मला वाटते. मी ज्यावेळेस विचार करत असताना मला फ्रँचायझीसाठी लोक अप्रोच करत होते, फ्रँचायझी मागत होते, त्यावेळेस पहिल्या गोष्टीचा मी विचार केला, जर मला फ्रँचायझी द्यायची आहे तर अशी फ्रँचायझी द्यायची, अशा व्यक्तीला फ्रँचायझी द्यायची की तो व्यक्ती, पहिली गोष्ट आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणूस हवा आणि तो मराठी माणूस एक उद्योजक झाला पाहिजे, हा पहिला विचार केला. दुसरी गोष्ट, माझ्या शॉपमध्ये चांगल्यात चांगला रोजगार निर्माण झाला पाहिजे. कारण त्याच्यात प्रत्येक शॉपमध्ये जर 5 ते 6 लोकांची घरं चालली तरच तिकडे माझ्या शॉपमध्ये किंवा मला काहीतरी त्याचं फळ भेटेल असं मला वाटत होतं. मग मी माझी पहिली फ्रँचायझी जी द्यायची सुरुवात केली तेव्हा मी मराठी माणूस, चांगला मुलगा, कष्ट करणारा मुलगा बघितला आणि त्याला मी पहिली फ्रँचायझी दिली. आणि आज 5 वर्ष झाले तो फ्रँचायझी चांगल्या पद्धतीमध्ये चालवतोय आणि जोरात चालवतोय. आज तो माझं नाव पाठीमागे कित्येक ठिकाणी घेतो की माझं झालं तर या माणसामुळे झालं, हेच मला कमवायचं होतं. आज मी ते ठिकाणी मी कमवत आलेलो आहे की माणसांचं मला किंवा माझ्या फ्रँचायझी ओनरचं मला बळ भेटते, स्वबळ त्यांच्या स्वबळावरती करतात ते, पण त्यांचं मला जे काय माझ्या पाठीमागे जे माझ्याबद्दल बोलतात हेच मला, मी आज समाधानी त्या गोष्टीबद्दल. आणि ज्यावेळेस 2021ला ज्यावेळेस मी महाराष्ट्राच्या बाहेर फ्रँचायझी द्यायचा विचार केला होता तेव्हा मी पहिली फ्रँचायझी दिली छत्तीसगडमध्ये, रायपूरमध्ये. तेव्हा मी माझी पहिली फ्रँचायझी देत असताना विचार केला की अरे मी आता महाराष्ट्राच्या बाहेर चाललोय, तर महाराष्ट्राच्या बाहेर लोक ज्यावेळेस महाराष्ट्रात येतात, जेव्हा मला चहा पितात तेव्हा मला फोन करतात, मैंने आपका चहा पिया, बहुत बढ़िया है, हमारे यहाँ पे चाहिए क्या. तेव्हा मी महाराष्ट्राच्या बाहेर देत असताना, आता मी महाराष्ट्रात दिलं तर मी मराठी माणसाला दिलं, पण महाराष्ट्राच्या बाहेर द्यायचं तर मग आपल्या महाराष्ट्रातल्या बाहेर द्यायचं तर चांगल्या व्यक्तीला दिलं पाहिजे. तसं मी चांगल्या व्यक्ती बघत होतो, त्यांच्याबद्दल सगळ्या गोष्टीचा मी विचार करत आलो, ते मी फ्रँचायझी त्यांना तिथं देत आलो आणि तिथून मी सुरुवात केली महाराष्ट्राच्या बाहेर फ्रँचायझी द्यायसाठी. आज विचार करत असताना मी महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर बी लोक मला आता येतात, कधी फोन येतात, कधी नवीन आता स्पर्धक मार्केटमध्ये आल्यात, नवीन फ्रँचायझीसाठी, नवीन चहामध्ये बी आता इतके कॉम्पिटिटर आल्यात
की त्याच्यात फक्त एकच विचार करतो की तुम्ही जर चहामध्ये किंवा प्रत्येक बिझनेसमध्ये काय देता तर नवीन काय देता आलं पाहिजे, नवीन तुमचं प्रेझेंटेशन कसं पाहिजे, किंवा नवीन तुम्हाला काहीतरी कस्टमरची नीड्स बघून तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करता आलं पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सक्सेस होताल. आणि बिझनेसची सुरुवात करायला सोपी आहे, पण ते टिकवायला फार अवघड आहे. आणि ते टिकवणं कसं आहे तर ते तुमच्या हातात असतं. तर त्यासाठी तुम्हाला कस्टमर बेस चांगला पाहिजे, कस्टमरची सर्व्हिस चांगली पाहिजे, कस्टमरसाठी तुम्हाला तुमचं शॉप सगळं हायजेनिक पाहिजे, तरच तुम्ही तुमचं शॉप पुढे चांगलं चालवू शकता. मला आता तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे की तुम्ही आज उद्योजक बनायला जाताल किंवा उद्योजक बनायचंय, तो उद्योजक बनताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाही बिझनेस असू द्या, छोटा वडापावची गाडी असू द्या किंवा तुम्ही मोठ्यात मोठं चांगलं शोरूम जागा, पण एकच गोष्ट लक्षात ठेवा की ह्याच्या पाठीमागं तुमच्या बिझनेसमध्ये सेल्समध्ये एकच गोष्ट गरजेची, तो तुमचा खर्च. तुम्ही तुमचा खर्च जर तुमचा आटोक्यात ठेवला तर तुम्ही तुमचा बिझनेस घडवू शकता. तो कसा आहे तर तुमचा बिझनेस जर तुम्ही 100 रुपयाची वस्तू तुम्ही ऑलरेडी 1000 रुपयाला विका किंवा 500 रुपयाला विका, 500 रुपयाला विकली 100 रुपयाची वस्तू, तुमचं प्रॉफिट 400 रुपये, तर 400 रुपयात तुमचा खर्च हा 100 रुपये झाला पाहिजे. 300 रुपये तुमच्या पाठीमागे तुमच्या सेव्हिंग झालं पाहिजे, तरच तुमचा बिझनेस वाढतो. आणि तुमचा बिझनेस वाढला तर तुम्हाला पुढे तुमच्या बिझनेस बद्दल काहीतरी मोठं करता येईल तुम्हाला, हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रत्येक खर्च हा तुमचा लिहिता आला पाहिजे. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये एक ना एक रुपया तुम्ही लिहिला तर तुम्हाला कळेल की तुमचा खर्च किती आहे, तुमचा बिझनेस किती आहे, तुमचं प्रॉफिट किती आहे, तुमचं लॉस किती आहे, आणि तुमच्या प्रॉफिटच्या मागे तुमचा खर्च किती आहे. आणि त्या खर्चाला तुम्ही जर आटोक्यात आणलं तरच तुम्ही बिझनेस घडवू शकता आणि मोठं होऊ शकता.